चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाण्याला अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही। भाजपसोबत गेल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पदाचा प्रस्ताव दिला गेलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना ही माहिती दिली गेली आहे। काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याने भाजपचा प्रस्ताव योग्य असल्याचं स्थानिक नेते म्हणतात। स्थानिक पातळीऐवजी पक्ष पातळीवर निर्णय होईल असं उद्धव ठाकरेंचं मत आहे। वडेट्टीवारांनीही ठाकरेंची भेट घेत पाठिंब्याची मागणी केलेली आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, चंद्रपूरमधल्या सत्ता संघर्षासंदर्भात किंवा सत्ता स्थापनेसंदर्भात उद्धव ठाकरेंचं नेमकं म्हणणं काय आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं चंद्रपूरमध्ये काँग्रेस की भाजप कोण सत्ता स्थापन हा सत्ता संघर्ष सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवकांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे आणि त्यामुळे पक्ष काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एकीकडे स्थानिक नगरसेवक त्यासोबतच पदाधिकारी यांनी 2 आठवड्यापूर्वी उद्धव ठाकरेंची महत्त्वपूर्ण भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की भाजपचा प्रस्ताव हा योग्य वाटतो, कारण भाजपने आपल्याला महापौर पदाचा प्रस्ताव दिला आहे। तर काँग्रेसचे 2 गट पडलेले आहेत, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी अनेक अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे आपण भाजपसोबत हवा असं मत तिकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्थानिक गणित मांडत उद्धव ठाकरेंसमोर ठेवलं। मात्र उद्धव ठाकरेंनी त्याला कुठलाही हिरवा कंदील दिलेला नाहीये आणि त्यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, पक्ष पातळीवर हा निर्णय घेतला जाईल। आणि त्या लगेच आपण बघितलं 2 दिवसानंतर विजय वडेट्टीवारांनी सुद्धा भेट घेतली आणि काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रपूरमध्ये पाठिंबा द्यावा आणि ठाकरेंची शिवसेना काँग्रेससोबत यायला सकारात्मक असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितलं। त्यामुळे नेमका पक्ष काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल। मात्र भाजपसोबत जाण्यास हिरवा कंदील हा उद्धव ठाकरेंनी दिला नसल्याची सूत्रांची माहिती आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया आली आहे, तीही पाहूया। माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर संदर्भातली जो निर्णय घेतला आहे तो असा आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही। आमचे तिकडले जे जिल्हा प्रमुख किंवा इतर जे लोक निवडून आलेले आहेत त्यांना या स्पष्ट सूचना आहेत की आपल्याला एकतर विरोधी पक्षात बसू, विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू, नाहीतर जी काही चर्चा करायची आहे ती काँग्रेस पक्षाबरोबर करा, पण भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भातले कोणतेही संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले नाही। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या